हॅलो एव्हरीवन, मी दिलीप खटेकर. स्टेप अप एमपीएससी या चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो GS3चा विषय आहे किंवा HRD आणि HR याचा 2020ला जो झालेला पेपर आहे तर त्याचं डिस्कशन बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर सेट ए पेपर आहे जो की डिसेंबरमध्ये 2021मध्ये झाला होता. तर त्या पेपरची PDF किंवा त्या पेपरची हार्ड कॉपी जर तुमच्यासमोर असेल तर तुम्हाला जास्त फायदा होईल. आपण जे ऑफलाईन बॅच चालू करतोय त्या ऑफलाईन बॅचमध्ये मी हे डिस्कशन घेतलंय आणि ते डिस्कशन बऱ्याच लोकांनी डिमांड केली होती की तुम्ही यूट्यूबवर किंवा ॲपवर शेअर करा. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मी उपलब्ध करून देतोय. या व्हिडिओमध्ये जे काही गोष्टी आपण फॉलो करतोय तर किंवा ज्या ज्या गोष्टी मी म्हणजे मागच्या बॅचला सांगितल्या होत्या आणि त्या पद्धतीने त्या मी 100% क्लेम करू शकतो आणि ते मी करेन. परंतु ज्या आलेल्या नव्हत्या पण त्याला कसं सॉल्व्ह करायचं होतं किंवा आपल्या बुकच्या बाहेर क्वेश्चन आला तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं होतं त्याची थोडीशी आयडिया येणार आहे, राईट. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती असलेला एखादा क्वेश्चन असतो की बाबा याचं उत्तर हेच असायला पाहिजे आणि त्याच्याही पलीकडे आयोग याच्या पलीकडे जाताना दिसतो तर ते सुद्धा आपण काळजीपूर्वक बघूयात. ठीक आहे, तर सुरू करूयात. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020, राईट, हा पेपर आहे आपल्यासमोर. सो जाऊयात क्वेश्चन नंबर 1 वर. आता इथे झूम करायला ऑप्शन कमी आहे थोडासा, त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला कदाचित कंप्लीट पेपर दिसणार नाहीये, परंतु मी ट्राय करतोय की तुम्हाला जास्तीत जास्त क्लॅरिटी यावी किंवा जास्तीत जास्त गोष्टी क्लिअर दिसाव्या. ठीक आहे, येस. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलं इथे की जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ध्येय कोणते आहे. सो सदस्य राष्ट्रांच्या आरोग्य सेवांना बळकटी देणे, त्यानंतर वैद्यकीय अध्यापनाच्या मापदंडामध्ये सुधारणा करणे, पोषण, घरबांधणी, करमणूक, स्वच्छता, आर्थिक व कामकाजाच्या परिस्थिती, चांगल्या मानांकनांना प्रोत्साहन देणे, स्टँडर्ड सेट करतं काय WTO, यस. त्यानंतर एकात्मिक प्राथमिक सेवांचा वापर वाढवणे, यस. आणि माता आणि बालकांचे आरोग्य आणि कल्याण सुधारणे. आता काळजीपूर्वक लक्षात घ्या या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन विचारण्याची भूमिका कशी आहे. तर WHO, राईट, हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे रुसा RUSA नावाचा टॉपिक आहे आणि आणखी एक MHRDचा किंवा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवर अशा अँगलने 3 मुद्दे आहेत की जे या एक्झाममध्ये विचारले गेले आहेत. प्रत्येक मुद्द्यावर साधारण क्वेश्चन 2 विचारलेले आहेत. या 2 क्वेश्चनमध्ये मॅक्झिमम वेळा एक सर्वांचा बरोबर येणार आहे आणि एक सर्वांचा चुकण्याचे चान्सेस असणार आहेत. तर WHO वर हा जो क्वेश्चन आहे तर तो जे मी म्हटलं तुम्हाला किंवा हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, राईट ना. कारण की प्राथमिक सेवांचा वापर वाढवणे हा बाय डिफॉल्ट आपण बरोबर पकडून चालतो. आता इथे त्यांनी काय केलंय की ABD दिलंय, त्यांनी C नाकारलंय. आता C का नाकारलंय याचा संदर्भ वेबसाईटवर एक्झॅक्टली मिळत नाही, परंतु कदाचित त्यांना त्रास द्यायचा असेल तर त्या केसमध्ये इन्क्रीजिंग द यूज ऑफ इंटिग्रेटेड प्रायमरी सर्व्हिसेस याच्याऐवजी त्यांना म्हणायचं होतं की बाबा प्रमोट करतोय आम्ही. परंतु सेकंड की मध्ये याचे जर गोष्टी बदलल्या तर त्या अँगलने आन्सर बदलू शकतो. परंतु माझा अप्रोच असा आहे की इथे हा क्वेश्चन तुम्हाला जरी त्यांचा आन्सर नाही बदललं तरी पण त्यांनी समजा फायनल की मध्ये आन्सर 2च ठेवलं तरी पण हे लक्षात घ्या की इथे त्रासच द्यायचा होता आणि इथे तुम्ही पर्याय क्रमांक 4च लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे ज्यांचा सेट A आहे त्यांचा पहिला क्वेश्चन चुकणं अपेक्षित आहे. या अँगलने हा क्वेश्चन सेट केला होता, राईट. म्हणजे तुम्हाला हे पुन्हा लक्षात घ्या की जर मला तुम्ही पाठ करून ठेवणार आहे का प्राथमिक सेवांचा वापर वाढवणे नाहीये असं काही नाही. प्राथमिक सेवांचा वापर किंवा पब्लिक प्रायमरी हेल्थ सर्व्हिसेसचा मुद्दा जो आहे तर तो याच्या संबंधित यायला पाहिजे. पुन्हा तुम्ही म्हणणार की असं प्राथमिक सेवा म्हटलंय, प्राथमिक आरोग्य सेवाने म्हटलं असं म्हणायला पाहिजे का, असं काही नाही, राईट ना. WHO चा मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट हा आरोग्य घटकच असणं अपेक्षित आहे, त्यामुळे तो एक्स्ट्राचा विचार करायचा नाही. म्हणजे इथे C चुकायला पाहिजे किंवा C बरोबरच वाटायला पाहिजे आणि आयोगाने जे दिले पर्याय क्रमांक 2 दिले. पुन्हा एकदा फायनल की मध्ये चेंजेस होत असेल तर शक्यता कमी आहे, कारण की पुन्हा मी सांगतो की क्वेश्चन काढणाऱ्याची भूमिका या 3 घटकांवर WHO, रुसा आणि MHRD अशी होती की 2 क्वेश्चन जर मी काढतोय तर एक क्वेश्चन हा तुम्हाला मार्क्स देण्यासाठी टाकतोय आणि दुसरा क्वेश्चन हा मी क्वेश्चन काढतोय तर माझा इगो आहे. जसं मी टेस्टचे पेपर काढतोय, टेस्ट पेपरमध्ये सुद्धा लेटेस्ट म्हणतात की ग्राहक संरक्षण कायदा 2019 आता आपल्याकडे आहे. त्या 5 कायद्यांपैकी किंवा त्या कायद्यावर 5 जे क्वेश्चन विचारले जातील त्या 5 पैकी एक क्वेश्चन माझा इगो आहे की 5 जर 5 तुमचे बरोबर येत असेल तर मग माझ्या क्वेश्चन काढण्याचा अर्थ काय, राईट ना. म्हणून मी म्हटलं जर मी 1 तास लावून जर 5 क्वेश्चन काढत असेल तर एक क्वेश्चन 100% तुमचा चुकायला पाहिजे आणि त्याच अँगलने हे क्वेश्चन सेट केलेले असेल किंवा त्याच अँगलने हे क्वेश्चन मी तयार करतो. आणि तो म्हणजे मी आयोगाचा या अँगलने अनालिसिस केलंय, त्यामुळे हा मुद्दा यस पर्याय क्रमांक जो 2 दिलाय त्यांनी तर हा जो मुद्दा आहे तर तो इथे सेकंड की पर्यंत बघू. परंतु जर नाही चेंज झाला तर मुद्दा तोच आहे की ते चुकवण्यासाठी क्वेश्चन टाकला होता आणि हा क्वेश्चन फार रेअरली
म्हणजे मी म्हणलं की 99.9999 आणखीन पुढपर्यंत जा, त्या सर्व लोकांनी 4च लिहिणं अपेक्षित आहे. आणि सर्वांचा जर क्वेश्चन चुकत असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, आनंद सर्वांचं चुकत असेल तर. का? कारण की आपण त्या सर्वांमध्ये उमडतो आणि त्यामुळे 100% सर्वांना एक इक्वल लेवलला पुन्हा एकदा प्लेग्राऊंड मिळालेलं आहे, राईट ना. सो त्यामुळे याचा टेन्शन घ्यायचं नाही. आणि WHO आरोग्य प्रमुख ध्येय कोणते हे तुम्ही पाठ जरी नसलं केलं किंवा पाठ असणं अपेक्षित नाहीये, तुम्ही ओव्हरऑल अंदाज लावून ते खेळायला पाहिजे, ठीक आहे ना. तो सुरू करूया, जाऊयात पुढे मग. सो पर्याय क्रमांक 4 लिहिणं अपेक्षित आहे, आयोगाने 2 दिलाय, इथे चुकणं अपेक्षित आहे. या अँगलने आपण याला लक्षात घेऊयात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हटलंय, स्टँड अप इंडिया योजनेसंदर्भात काय विधाने दिली आहेत. आता स्टँड अप इंडियाचा मुद्दा पाठ आहे सर्वांना, किंवा नोकरी मागणारा उद्या नोकरी देऊ शकेल, हा या योजनेचा उद्देश आहे. 100% हाच एक उद्देश आहे की बाबा प्रत्येक जण काय करतोय, आम्ही स्टँड अप इंडिया आणि पहिला अगोदर काय होतं स्टार्टअप इंडिया. सो स्टार्टअप सुरू केलं आणि स्टँडअप कोणासाठी सुरू केलं, SC ST आणि महिलांसाठी. सो इथे देशातील गरीब, अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांसाठी योजना सुरू करण्यात आली. आणि या योजनेसंदर्भात दिले जाणारे कर्ज हे बिगर शेती उद्योगांसाठी देण्यात येते. आता इथे बघा, ए 100% बरोबर आहे. बी मध्ये गरीब हा मुद्दा बी मध्ये नको आहे, म्हणजे फक्त गरीब असेल तर नाही, गरीब SC ST चालेल, परंतु गरीब नंतर कॉमा, म्हणजे इंग्लिश मध्ये जर बघितलं तुम्ही की पुअर आणि मग SC ST, तर आम्ही काय म्हटलोय की SC ST असायलाच पाहिजे, त्याच्याबरोबर वुमन आहे, त्यामुळे महिला उद्योजकाचा मुद्दा सुद्धा असणं अपेक्षित आहे, राईट. त्याच्यामुळे बी चुकीचं आहे. काय विचारलंय, चुकीचं. बघा बी कुठे आहे, तर बी इथे आहे आणि सी ला पण वाव आहे, राईट. म्हणजे सी इथे पण आहे आणि बी आणि सी मध्ये सुद्धा आहे, राईट. सो या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे बिगर शेती उद्योगांसाठी देण्यात येतं. आता बिगर शेती उद्योगांसाठी देण्यात येतं का, तर मला जर असा प्रश्न पडत असेल तर लक्षात द्यायचं की काय म्हणत आपण त्यांना, नॉन ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीज, म्हणजे शेतीशी संबंधित जर उद्योग, शेतीपूरक उद्योग आपण त्याला म्हणत, तर अशा उद्योगांना द्यायला पाहिजे का, द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे, कारण की लॉजिक बघा, जर महिला आहे तर आपल्याकडे महिला जास्तीत जास्त कोणत्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत, शेती, राईट ना. म्हणजे त्यांना जर उद्योगधंदे सुरू करायचे असेल तर शेतीपूरक असतील तर चांगलं आहे ना. म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ते बी आणि सी चुकीचं आहे. आयोगाने अजून पर्याय क्रमांक 4 दिले, सेकंड की मध्ये याचा 100% आन्सर चेंज होईल. ते बी आणि सी चुकीचं आहे असं यायला हवं, ठीक आहे. जाऊयात पुढे. येस, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटलंय, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. सो प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, 100% आहे, राईट. सो इथे भारतीय कौशल्य युवकांमध्ये कौशल्य विकास करण्याची ही योजना आहे. 15 जुलै 2015 सुरू झाली, 100%. 15 जुलै 2015 काय आहे, आपल्याकडे युथ स्किल किंवा युवा कौशल्य दिवस आहे, राईट ना. सो इथे 24 लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा मुद्दा, 24 लाख की 25 लाख याला आपण विचार करत नाही, राईट, घेऊन जातोय. त्याच्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून राबवली जाते, 100% तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, राईट. आता बघा कोणतं चुकीचं वाटलं तुम्हाला इथे, तर इथे 15 जुलै 2015 ना हे पाठ असायला पाहिजे, राईट. म्हणजे या केसमध्ये तुमचं इथे चुकीचं पकडू शकता तुम्ही बी ला, किंवा जर तुमचं पाठ नसेल तर, राईट. आणि बी चुकीचं आहे तर तसा पर्याय दिलेला आहे. म्हणजे त्यांनी विचार केला की तुम्ही कशावर भर देणार आहे, आणि मग 15 जुलै की 16 जुलै, तर 15 जुलैला काय आहे, कारण की पर्टिक्युलर तो दिवस महत्वाचा आहे आणि म्हणून हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आपल्या बुकमध्ये आहे पर्याय क्रमांक, इथे सर्व योग्य आहेत, चुकीचं विचारलंय, त्यामुळे काय लिहायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 4 काय विचारलंय, विद्यापीठ आयोगाची स्थापना. आता काय झालंय की या वर्षी 2020च्या वेळी NCERT UGC याच्यावर सेपरेट क्वेश्चन न विचारता डायरेक्ट त्यांचे स्थापना वर्ष विचारले. 2 क्वेश्चन असे आले होते. एक क्वेश्चन जोड्या लावा होता सरळ सरळ, जिथे की त्यांनाच वाटलं की बाबा असंच क्वेश्चन परत कसा काढावा, म्हणून हेच क्वेश्चन जोड्या लावाच्या अँगलने ऐवजी काय केलं त्यांनी स्टेटमेंट मध्ये लिहून दिला. सो UGC ची स्थापना पार्ट आहे तुमचं 53, AICT ची स्थापना पार्ट आहे तुमचं 45 आणि NAC ची स्थापना 1994 हे सुद्धा तुमचं पार्ट आहे. चुकीचं विचारलंय, फक्त सी असेल. सो पर्याय क्रमांक 2 आन्सर असायला हवं. जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 5. 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येमध्ये शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे. हे तुमचा अभ्यासाचा भाग आहे, पाठ आहे, पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलंय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत. सो रोजगाराची अर्जद्वारे मागणी, यस, अभ्यासाचा भाग आहे. बेकारी भत्ता, यस. त्यानंतर खर्चाची विभागणी चालणार आहे, आणि शारीरिक श्रम अंतर्भूत नसलेला रोजगारही. सो नसलेला, आपल्याला माहिती आहे की बाबा रोजगार हमी कायद्याअंतर्गत काय, शारीरिक श्रम असायलाच पाहिजे, राईट ना. शारीरिक श्रम असलेला रोजगारच असणं अपेक्षित आहे, नसलेला चालणार नाही. म्हणजे तुम्ही दुसरं काय काम देणार, काही काम देऊ शकत नाही, राईट ना. त्यामुळे याच्यामध्ये कोण आहे, वृद्ध आहेत का, MG नरेगामध्ये आहेत. सो वृद्धांना पण मिळतं, परंतु असे वृद्ध की जे काय असायला पाहिजे,
शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे, म्हणजे त्यांना कॅपॅसिटी असायला पाहिजे, बळजबरी त्यांच्याकडून काम करून घ्यायला नको, या अँगलने तो मुद्दा आहे. आणि शारीरिक क्षमता मस्ट आहे आणि त्याच्यामुळे डी आपल्याला चुकीचा करायचा आहे. वैशिष्ट्य कोणती आहे विचारलंय, ए बी आणि सी बेकारी भत्ता आहे, याच्या अंतर्गत तुम्हाला माहिती असायला हवं. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 7, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता प्रमाण, याचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी स्कीमच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, किंवा लोकसंख्येचा जो आपला युट्यूबवर व्हिडिओ आहे ते दिलेला आहे, तर नक्की बघा तो व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल तर. यामध्ये काय होतं, 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता प्रमाण, आणि मी जर एक्झाम हॉलमध्ये आहे तर माझ्या लक्षात येतं की ग्रामीण भागातल्या स्त्रिया 50%, पुरुष 70%, शहरी भागामध्ये 79, 89, ग्रामीण भागामध्ये साक्षरता 87, शहरी भागामध्ये साक्षरता 84. मी याच्यातलं काहीच पाठ केलेलं नाहीये, आणि मला ज्या अर्थी काहीच पाठ नाहीये त्या अर्थी मी काय करतो, माहिती नाही माहिती नाही माहिती नाही माहिती नाही, म्हणजे मला माहिती नाही त्यामुळे मी चुकीचं करणार नाही. राईट, मग काय विचारलंय, बरोबर. ऑल ऑफ दीज आहे का, ऑल ऑफ दीज नाहीये. मग ऑल ऑफ दीज नाहीये तर काय करायचं, विचार करायचा आहे. नाकारण्याचा अधिकार किती वेळा, पुन्हा एकदा तुम्ही बॅचला ऍडमिशन घेणार तुमच्या लक्षात येईल, नाकारण्याचा अधिकार किती वेळा, हे जे मी सांगतो ते काय आहे नेमकं ते तुम्हाला लक्षात येईल. सो नाकारण्याचा अधिकार किती वेळा, तर कमी वेळा. कमी वेळा म्हणजे काय, कमीत कमी गोष्टी नाकारायच्या. मग काय नाकारायचं, तर आपण काळजीपूर्वक विचार करायचा. त्यांनी म्हटलं ना वरील सर्व दिला नाही, याचा अर्थ त्यांनी म्हटलं की तुम्ही बळी जाता जाता आम्ही ठेवलेला आहे, तुमचा बळी इथे घेणार नाही. म्हणजे अर्थी बळी घेणार नाही त्या अर्थी काहीतरी लॉजिक असणं अपेक्षित आहे. मग लॉजिक काय आहे, जर कमीत कमी गोष्टी नाकारणार तर शहरी भागामध्ये साक्षरता 84, राष्ट्रीय स्तरावर किती आहे तर आपल्याला माहिती का 73 आहे, आणि शहरी भागामध्ये 84 असेल. त्यानंतर 67 हा ग्रामीण भागामध्ये साक्षरता. पुन्हा एकदा तुम्ही म्हणणार की मग बी आणि सी कसं योग्य, तर मी काय म्हटलं, नाकारण्याचा अधिकार किती वेळा, कमी वेळा. मग या केसमध्ये जास्तीत जास्त बरोबर असले ऑप्शन किती आहे, 2. याच्यामध्ये काय म्हणतोय, ए बी सी बरोबर आहे आणि बी सी डी बरोबर आहे. याचा अर्थ याच्यामध्ये कॉमन कोण आहे, सी 100% कॉमन आहे आणि बी 100% कॉमन आहे. सो बी 100% आणि सी 100% कॉमन आहे. सी जर 100% बरोबर आहे म्हणजे साक्षरता किती आहे, 67. आता 67 मध्ये निम्मे पुरुष आहे निम्म्या स्त्रिया आहे. मग निम्मे पुरुष आणि निम्म्या स्त्रिया बघा यांची साक्षरता, निम्मे पुरुष स्त्रिया 50% आणि निम्मे जे पुरुष आहेत त्यांचे 70%. 70 आणि 50 यांची सरासरी काढली, दोघेही समान आहे त्यामुळे किती होतील, सरासरी 60 होईल, जे की चुकीचं असेल, हे चुकीचं असेल. परंतु हे 100% बरोबर आहे, त्यामुळे चुकीचं कोणतं आहे, 100% ए चुकीचं आहे. आलं लक्षात. त्यामुळे जर त्यांनी असा क्वेश्चन दिला तर त्याच्या मागे लॉजिक आहे हे लक्षात घ्या, आणि असे क्वेश्चन तुम्हाला कॉन्फिडन्स देतील की जर माहिती नसेल तरी पण आन्सर येत आहे तर आपण HRD आरामात खेळू शकतो. ठीक आहे, ते कसं आपण पुढे बघतोच आहोत. जाऊयात पुढे क्वेश्चन नंबर 7 नंतर क्वेश्चन नंबर 8, ग्राम विकासातील मुख्य घटक. सो ग्राम विकासाचा मुद्दा विचारलाय. पंचराज संस्थांचे सक्षमीकरण, चालणारे दारिद्र्य निर्मूलन, मानव संसाधन विकास, संस्थात्मक विकास. पुन्हा एकदा याच्यामध्ये 1% जरी बरोबर असेल तरी बरोबर आहे. मानव संसाधन विकास करतो का, 100%, कारण की त्याच्यातले खूप सारे विषय राईट दारिद्र्य निर्मूलन अपेक्षित आहे. राईट, सो आन्सर मस्ट बी 4, सर्व योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती योजना सुरू केली. कॉमन सेन्स आहे राईट ना. तुम्हाला हे एक्झाम हॉलमध्ये तुम्ही वाचन करून अपेक्षित नाही, म्हणजे तुम्ही वाचून गेले आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते सुटलं आहे असं होणार नाही व्हायला पाहिजे. का, कारण की असा जो क्वेश्चन आहे हा रॅन्डम असतो आणि तो दरवेळी असणं अपेक्षित आहे. हे रॅन्डम क्वेश्चन काढण्याची भूमिका काय आहे ते सुद्धा मी क्लासमध्ये सांगतो, किंवा रॅन्डम क्वेश्चन काढण्यामागे भूमिका काय आहे आणि तुम्हाला कोणत्या अँगलने आम्हाला प्रिपेअर करून अधिकारी पदावर बसवायचं आहे तो मुद्दा यामध्ये येतो. सो इथे काय म्हटलंय की वाचून गेल्या नाहीये तरी पण आन्सर आपलं येणार आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा माल पोहोचवायचा आहे. कोणती योजना सुरू केली, कोणती योजना आहे, कोणती तरी एकच योजना आहे. एकच आहे म्हणजे ऑप्शन बघा एकच आहे राईट, आणि बघा हा पर्याय काय आहे, एकच आहे फक्त राईट. याच्यामध्ये 3 पर्याय, याच्यामध्ये सी आणि डी आहे, त्याच्यामध्ये वरील सर्व आहे. वरील सर्व तर योजना नाहीये राईट. आणि पुन्हा काय विचारलंय, चुकीचा पर्याय निवडा. आता काय झालं, गोंधळ. हा चुकीचा पर्याय कधी येतो, पुन्हा एकदा ज्यांनी मेन्स दिली आहे किंवा प्रिलिम फक्त पर्यंत थांबू नये त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. ज्यावेळी मेन्स मध्ये चुकीचा पर्याय निवडा म्हणून असा प्रश्न येतो त्यावेळी तुम्ही हे लक्षात घ्या की त्यावेळी क्वेश्चन खूप जास्त इझी असतो. हा तुम्ही म्हणणार की हा इझी कुठे, माहिती पण नाहीये तरी पण तो इझी आहे. का, कारण की हा 100% सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार असणार आहे, कारण की हा भाजीपाला आणि सावतामाळी या अँगलने आपण जर विचार केला तर आपल्याला त्याला काहीतरी ट्रॅडिशनल बेस आहे राईट. आणि योजनेचं नाव एकच आहे ना, एकच योजनेचं नाव आहे, म्हणजे एकच योजनेचं नाव असेल तर चुकीचा पर्याय कोणता असेल, तो सोडून ब, क आणि ड, म्हणजे जो उत्तर योग्य आहे तो सोडून जो पर्याय असेल तो उत्तर असेल. समजतंय, म्हणजे
ही याच्यातला कोणताही मुद्दा तुमचा अभ्यासाचा भाग नकोय तरी पण तुम्हाला आन्सर मिळाला पाहिजे. किंवा ती योजना कोणती आहे, ए च्या नावाने आहे, संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार योजना. आणि ही ए मध्ये आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारला, चुकीचा पर्याय काय असतो, ए वगळता बाकीचे ते सांगा, म्हणून ब कड. आता तसं बघायला गेलं तर चुकीचा पर्याय अशी कॉन्सेप्ट एमपीएससी मध्ये विचारायला नको, कारण की एक पर्याय बरोबर असतो, बाकीचे 3 चुकीचे असतात. परंतु ज्या अर्थी ऑब्जेक्टिव्ह एक्झामला लिमिटेशन्स आहेत आणि त्या अर्थी आयोग अशा प्रकारचे क्वेश्चन विचारताना दिसतो, जिथे की आपल्याला हे लक्षात घ्यायचं की क्वेश्चन खूप जास्त इझी केला की हळूच तिथे चुकीचा पर्याय टाकला जातो आणि इथे तुमचा बळी जाण्याचे चान्सेस जास्त. कारण की तुम्ही पटकन मार्क केला की हा संत शिरोमणी तो कुठे दिसतोय, ए मध्ये. तुम्ही चुकीचा आणि बरोबर याचं विचारच नाही केलेला आणि तुमचा बळी जाणं अपेक्षित आहे. आणि या क्वेश्चन मध्ये म्हणजे जसं पहिला डब्ल्यूचा क्वेश्चन बघितला, तो त्रास देण्याचा मुद्दा होता. हा क्वेश्चन त्रास देण्याचा मुद्दा नाहीये, राईट. म्हणजे तिथे सर्व चुकले, सगळ्यांना चालणार आहे. परंतु इथे म्हणत आपण जे लॉजिकली काळजीपूर्वक खेळत आहेत, राईट ना, तर ते किंवा आपण काय म्हणत की 5-7 क्वेश्चन नंतर, 10 क्वेश्चन नंतर, 15 मिनिटानंतर किंवा 10 मिनिटानंतर जे ब्रेक घेऊन कंटिन्यू करताना ते लोक इथे सस्टेन करणार आहेत, राईट. अदरवाईज मग वाहत चालले तर वाहत जाण्याची भूमिका, वाहत जाणं म्हणजे नेमकं काय, तोही मुद्दा तुम्हाला लक्षात येतो किंवा टेस्ट सिरीजला वगैरे असेल तर तुम्हाला ऑलरेडी तो मुद्दा माहिती असणार आहे, राईट. सो वाहत जाण्याची भूमिका इथे आहे आणि इथे तुमचा बळी त्यामुळे जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 9 नंतर क्वेश्चन नंबर 10. भारतात जन्मदर अधिक असण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? कोणती कारणे आहेत? पहिला, प्रत्येक व्यक्तीला विवाह अनिवार्य करणे. आता बघा इथे काय झालं, लोकांनी काय केलं, विवाह अनिवार्य करणे असं थोडी आमच्याकडे, आणि लगेच काय केलं, कॅन्सल केलं. मग बघा, मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्व, यस. बालविवाहामुळे जन्मक्षम कालावधी दीर्घ असतो आणि साक्षरतेचे प्रमाण कमी आणि राहणीमानाचा निम्न दर्जा. या केसमध्ये काय विचारलंय, काय बरोबर आहे? ऑप्शन बघा, वरील सर्व. आणि ज्या अर्थी मी ए नाकारला ना, तर मी ए जर नाकारला ना, बी आणि डी आणि सी ला मी मार्क करतो पैकी एक. का? कारण की मला माहिती की बाबा प्रत्येक व्यक्तीला विवाह करणे अनिवार्य असं काही नाही, असं आपण विचार केलेला आहे, राईट. आणि त्या केसमध्ये तुमचा बळी जाण्याचे चान्सेस जास्त असणार आहे. कारण की हा मुद्दा लक्षात घ्या की इथे मला काय सांगायचं तुम्हाला, की इथे तुम्ही जेव्हा काळजीपूर्वक लक्ष देता तेव्हा याला म्हटलं जातं, ऑलरेडी एक क्वेश्चन HRD मध्ये याच्यावर येऊन गेलाय, त्याला युनिव्हर्सल मॅरेज म्हटलं जात आहे, राईट. सार्वत्रिक विवाह म्हटलं जातं. सार्वत्रिक विवाह ही संकल्पना अशी आहे की जर तुम्ही भारतासारख्या काही विकसनशील देशांमध्ये लक्षात घेतलं तर मुलगा आणि मुलगी, राईट, एका वयापर्यंत आलात की त्यांच्या घरचे किंवा सोशल किंवा समाज जो आहे तो त्यांना प्रेशर करायला लागतो की आता वय झालं, लग्न करून घ्या, राईट ना. तर एकदा या प्रेशरमुळे काय होतं की बाय डिफॉल्ट आपल्याकडे लग्न करण्याची वृत्ती आहे. विकसित देशांमध्ये एखादा मुलगा जर म्हटला की बाबा, एखादी मुलगी जर म्हटली की मला लग्न नाही करायचं, तर ते त्याचा पर्सनल चॉईस आहे, त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्याने घेतलेला तो डिसिजन आहे आणि त्याला जी फॅमिली आहे ती सुद्धा सपोर्ट करते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, राईट. आपल्याकडे जर तुम्ही घरात म्हणून बघा की बाबा मला लग्न नाही करायचं, तर पहिली गोष्ट संशय घेतील की याचा काहीतरी बाहेर अफेअर आहे. दुसरा मुद्दा, तरी जर तुम्ही कन्व्हिन्स केलं की नाही असं काही नाहीये, तर काय करायला लागतील, याला काहीतरी प्रॉब्लेमच आहे, आलं लक्षात. तर हा जो मुद्दा आहे तो भारतामध्ये लग्न करणं अनिवार्य हा समाजाच्या अँगलने लक्षात घ्यायचा होता. आणि ज्या अर्थी लक्षात घेतलं तुम्ही की ए जर तुम्ही चुकीचा केला, परंतु BCD 100% बरोबर आहे, याचा अर्थ ए ला चुकीचं करण्याला वाव नव्हता आणि त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 लिहिणं अपेक्षित होतं, राईट. सार्वत्रिक विवाह, युनिव्हर्सल मॅरेज ही संकल्पना लक्षात घ्या. याच्यामध्ये बाय डिफॉल्ट लग्न करण्याची वृत्ती असते. विकसनशील देशांमध्ये हे साधारणपणे आढळतं. सार्वजनिक विवाह वेगळं, ते शिर्डीमध्ये 1001 लोक एकत्र येतात किंवा 1001 जोडपे एकत्र येतात, कोणची कोणाला ते पण कळत नाही, नंबर दिलेले असतात, राईट. मी बघितलंय ते. तर ही जे आहे ते सार्वजनिक विवाह आहे ते वेगळं. सार्वत्रिक विवाहामध्ये काय असतं की तुम्हाला बाय डिफॉल्ट ती संकल्पना काय सांगते, सार्वत्रिक विवाहामध्ये, युनिव्हर्सल मॅरेजमध्ये, की तुम्ही बाय डिफॉल्ट लग्न करता. तुमच्या समाजामध्ये बाय डिफॉल्ट लग्न करणं म्हणजे हा तुमच्या आयुष्याचा बाय डिफॉल्ट हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि त्याला तितकं महत्व दिल्यामुळे एकदा की लग्न झालं की बाबा 2-4 वर्षांमध्ये आपल्याकडे मूल जर नाही झालं तर परत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह, राईट ना. आणि तो स्ट्रेस. तर हा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्यायचा की इथे ए ला चुकीचं करायचं नव्हतं. पुढे जाऊया. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हा 12 एप्रिल 2005 रोजी देशात सुरू झाला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हा प्रथम दक्षिण भारतातील राज्यामध्ये लागू केला होता. आता काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं, आपण जर पुन्हा हे तुम्हाला 100% पाठ आहे. दक्षिण भारतात लागू केला होता का हे तुम्हाला पाठ करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही काय लक्षात घेतलंय, आपल्या पुस्तकात काय दिलंय, मुख्य भर EAG स्टेट्सवर, EAG
जी आपली 8 राज्य आहेत ती, आणि त्याच्याबरोबर जे हिमालयन स्टेट आहेत आणि नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत या सर्वांवर मुख्य भर दिला होता, राईट ना. तर साधारणपणे असे टोटल 18 राज्य आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने भर दिलेला आहे. आणि पुन्हा दक्षिण भारतात काय आरोग्य व्यवस्था कम्पॅरेटिव्हली चांगली आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, या आरोग्य व्यवस्था कम्पॅरेटिव्हली चांगली असल्यामुळं तिथे जनरली स्कीम लॉन्च होण्याचे चान्सेस कमी. का? कारण की जर स्कीम आम्हाला लॉन्च करायची असेल अशा ठिकाणी लॉन्च करू की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे सुधारणेला, आणि त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतोय, हे अभियान आम्ही जरा नॉर्थ मध्ये किंवा दक्षिण भारताच्या ऐवजी उत्तर भारतामध्ये सुरू करताना आम्ही दिसतो. तुम्हाला हे पाठ करणं अपेक्षित नाही, पण लॉजिक काय आहे की बाबा तुम्हाला जर माहिती आहे की प्रमुख भर EAG राज्यांवर आहे तर दक्षिण भारतामध्ये हा मुद्दा यायला नको, या अँगलने हे लक्षात घ्यायचं. सो बरोबर विचारलंय, बरोबर आहे, बी चूक आहे. सो बरोबर असेल तर पर्याय क्रमांक 1 फक्त. ठीक आहे, जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 12, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना काय बरोबर आहे. आता काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं, या क्वेश्चन मध्ये मी आपल्या बुक मध्ये एवढी एकच लाईन दिलेली आहे की प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना काय आहे, राईट ना. एक लाईन म्हणजे एक पॅराग्राफ आहे छोटासा 4-5 ओळींचा. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना घोषणा कधी झाली, अंमल कधी झाला आणि या योजनेचा उद्देश काय. आणि क्लासरूम मध्ये किंवा टेस्ट सिरीज मध्ये हा फेवरेट क्वेश्चन आहे माझा, की बाबा हा क्वेश्चन जर टाकला की तुमचा बळी जातोच जातो. त्याच्यामध्ये मी काय लिहिलं असतं, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना कशा संदर्भात आहे. मग लोकांना वाटतं विमा योजना आहे का किंवा आणखी काय. तर ही योजना काय, किंवा एम्स आणि जे ऑलरेडी जे मेडिकल कॉलेज आहे त्यांचं अपग्रेडेशन आहे, नवीन एम्स स्थापन करणं आणि आहे त्या मेडिकल कॉलेजेसचं दर्जावर्धन किंवा अपग्रेडेशन करणं. याच्या पलीकडे तुम्हाला काहीच माहिती असणं अपेक्षित नाही, किंवा किती कॉलेज झाले किंवा किती काय. आणि मी पुन्हा चॅलेंज देतोय किंवा माझ्या बुकमध्ये जो कंटेंट आहे तर त्याच्या आधारावर हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे, आणि तो मुद्दा त्याच अँगलने आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जर तुम्ही म्हणणार ना सर नाही याच्यामध्ये सगळंच पाठ करतो, तर ऑल द बेस्ट, राईट. पुढचे 4-5 वर्ष फक्त HRDचा अभ्यास जरी केला तरी पण तुम्हाला असं वाटेल की अरे क्वेश्चन त्याच्या बाहेर चाललेत, राईट. हा मुद्दा लक्षात घ्या. एकूण 22 नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान एम्स संस्थांची घोषणा करण्यात आली. सो 22 प्रश्नचिन्ह अजिबात नाही घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती ना, राहू द्या. त्याच्यानंतर भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पटना, रायपूर, ऋषिकेश येथे एम्स सुरू केलं. पुन्हा एकदा माहिती नाही. एम्स नागपूर, एम्स बठिंडामध्ये OPD सेवा सुरू केला. OPD सेवा, आणि तुम्हाला माहिती असेल पाहिजे का OPD सेवा कुठे सुरू केला, अजिबात नाही. आता नागपूर ठीक आहे सर, नागपूरचा मला माहिती आहे एम्स मध्ये OPD सुविधा सुरू झाल्या. 100% मी सांगतो की असं कुणी असेल ना तर कमेंट करा व्हिडिओमध्ये की मी नागपूरचा आहे आणि एम्स मध्ये OPD कधी सुरू झालं ना मला माहिती आहे, राईट ना, किंवा OPD सुरू झालं की नाही हे मला माहिती आहे. तर हे जे आहे ना ही माहिती असणं अपेक्षित नाही. ठीक आहे, तुम्ही नागपूरच्या, तुम्हाला माहिती आहे. बठिंडामध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे का, नाही. याचा अर्थ त्यांना जर तुम्हाला त्रास द्यायचा असता तर हे पाटणा आणि हे बठिंडा एक्सचेंज केलं असतं, चाललं असतं ना. काही म्हणजे काहीच कळालं नसतं तरी पण आपण बरोबरच केलं असतं, राईट. सो इथे पण बरोबर केलं. 18-19 आर्थिक अहवालानुसार वैद्यकीय महाविद्यालय संस्थांचे अपग्रेडेशन या घटकांतर्गत 75 प्रकल्पांचा विचार करण्यात आला. पुन्हा एकदा मला काहीच माहिती नाही, राईट. मला फक्त एवढं माहिती होतं की ही स्कीम काय आहे, त्याच्या आधारावर मी क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. आणि ऑल ऑफ दिस दिले का, येस. आयोगाने सुद्धा हे उत्तर बरोबर दिले. ही सरळ ॲज इट इज त्यांनी वेबसाईटवरून घेतलेला क्वेश्चन आहे. आणि पुन्हा एकदा यावर्षी 2020च्या पेपरमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन किंवा जे स्कीमचे क्वेश्चन आहेत ते त्यांनी वेबसाईटवरून घेण्याचा प्रयत्न केला. माझा मुद्दा तोच की मग त्या प्रत्येक स्कीमसाठी तुम्ही वेबसाईटवर जाणार आहात का, तर अजिबात नाही. तुम्हाला कोर माहिती असायला पाहिजे. त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला लॉजिक बिल्ड होतं. म्हणजे पहिला क्वेश्चन आपण लॉजिकने सॉल्व्ह करतो, दुसरा म्हणजे तो क्वेश्चन जर पहिल्यांदा क्वेश्चन आपण इन्फॉर्मेशन टेस्ट करतो, म्हणजे नॉलेज टेस्ट करतो. नॉलेजने नसेल लॉजिक टेस्ट करतो. लॉजिकने नसेल होत तर आपण काय करतो, चुकीचं शक्यतो करत नाही. मग तुम्ही म्हणणार की चुकीचं न करण्याचा जो आहे ना ते कळत नाही आम्हाला, राईट ना. हे तुम्ही काही पण सांगतायत, राईट. 100% तुम्ही अप्लाय करून बघा, लक्षात येईल. अदरवाईज तुम्ही बॅच करत असाल तर मग तुम्हाला विश्वासच बसेल, एवढी गॅरंटी. ठीक आहे, जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 12 झालाय. क्वेश्चन नंबर 13. सो 2011ची जनगणना ही सलग 15वी स्वातंत्र्यानंतरची आणि 7वी होती. सलग 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी ही सर्वांना पाठ आहे बरं का, सर्वांना. काय विचारलं, योग्य, म्हणजे A 100% योग्य आहे. आता जनगणना कायदा 1949 ला संमत करण्यात येऊन भारताची पहिली जनगणना 51 मध्ये पार पडली. आता 51 मध्ये पार पडली मला माहिती आहे. कायदा 49चा आहे का मला माहिती नाही, आणि मला माहिती नाही त्या अर्थी मी काय करत नाहीये, चुकमार्क करत नाही किंवा चुकीचं करत नाहीये. मग आपण काय करूया, हे 100% बरोबर आहे, हे तसंच आहे, आपण याला निष्कर्ष काढायचा नाही किंवा बरोबर करायचा. ठीक आहे ना, बघू. सी काय म्हटलंय,
स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारसीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी राज्यांनी घेतली. राज्यांनी जबाबदारी घेतलेली नाही हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही 100% चुकीचं करणार. का जबाबदारी नाही घेतली? कारण की तुम्ही आपल्या पुन्हा एकदा पुस्तकामध्ये 3च छोट्या छोट्या लाईन आहे की स्वातंत्र्यानंतरची सलगची 15वी, स्वातंत्र्यानंतरची 7वी आणि कोण कंडक्ट करतं तर गृह मंत्रालयाअंतर्गत जे एक रजिस्टर ऑफिस तयार केलेलं आपण जनगणनेशी संबंधित, तर ती जनगणनेला सुरुवात करतं. याचा अर्थ ही जबाबदारी कोणाची आहे? केंद्राची आहे. आणि हा जनगणना विषय कोणाच्या सूचीमध्ये? केंद्र सूचीमध्ये. आणि त्याच्यामुळे सी चुकीचा आहे. आता बघा, सी जर चुकीचा आहे तर सी गेला, योग्य विचारले आणि सी गेला, म्हणजे 2 आणि आता काय राहिलं? ए आणि बी. याच्यापैकी एकच बरोबर आहे. कोणता बरोबर आहे मग? ए, जो की तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं माहिती आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. इथे जर त्यांनी ए आणि बी असा ऑप्शन दिला असता तर मी 100% ए आणि बी लिहिलं असतं. का? कारण की मला बी विषयी जास्त माहिती नाही. या केसमध्ये मी चुकलो असतो. माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही जेव्हा असं लॉजिक वापरता त्यावेळी हे लक्षात घ्या की काही वेळा तुम्ही चुकणार आहात आणि काही वेळा तुम्ही बरोबर येणार आहात. ते किती वेळा बरोबर येणार आहात? 6 to 7 टाइम्स तुम्ही बरोबर येणार आहात आणि 3 to 2 टाइम्स, 2 ते 3 किंवा 3 ते 4 वेळा तुम्ही चुकणार आहात. मग तुम्ही विचार करा की अशा क्वेश्चन मध्ये जर मी म्हटलो की नाही मला इन्फॉर्मेशन असल्याशिवाय मी क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही, तर तुम्ही एकदम 70-80 क्वेश्चनवर येऊन जाता, राईट. आणि त्याच्यामुळे मी हे 100% सांगू शकतो की ज्यांनी माझं पुस्तक वाचलंय त्याच्यामध्ये त्यांना हा अजिबात टेन्शनचा मुद्दा व्हायला नकोय किंवा ही 100% बरोबर आहे, हे 100% चूक आहे, याचा प्रश्नचिन्ह घ्यायचा नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे? एक आन्सर असायला हवा. आफ्टर दॅट 14, 2001च्या जनगणनेनुसार शहरी भाग होण्यासाठी कमीत कमी किती प्रति स्क्वेअर किलोमीटर लोकसंख्येची घनता असणे अपेक्षित आहे? घनता किती असायला पाहिजे असा क्वेश्चन विचारला. तरी किती आहे? 400. आपल्या अभ्यासाचा भाग आहे का? 100%. आपण जिओग्राफीमध्ये पण अभ्यास करतो, इथे HRDच्या बुकमध्ये पण दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं? लोकसंख्या मिनिमम किती असायला पाहिजे? 5000, राईट ना. डेन्सिटी किती असायला पाहिजे? 400. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय? एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्या विभागातील 75% पुरुष लोकसंख्या काय मेल पॉप्युलेशन म्हटलंय त्यांनी, ही बिगर कृषी व्यवसायामध्ये काम करायला पाहिजे. तरच तो काय करू शकतो? आम्ही अर्बन एरिया डिक्लेअर करू शकतो. हा 81ची जनगणनेची डेफिनेशन आहे जनगणनेने दिलेली, राईट ना. आफ्टर दॅट 15 नंबरचा, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या 16-17च्या वार्षिक अहवालानुसार उद्दिष्टे कोणती आहेत? आता 16-17चा वार्षिक अहवाल मी पाठ केलाय का? नाही. उद्दिष्टे मी पाठ केली आहे का? नाही. मी काय पाठ करत असतो की बाबा डेटा कधी झालं, स्थापना वर्ष वगैरे, राईट. उद्दिष्ट आपण पाठ करत नाही. उद्दिष्टे काय? कॉमन सेन्स आहे, राईट ना. उद्दिष्ट बघा, देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशात वाढ, गुणवत्ता सुधारण्यासह नियोजित विकास, यस. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आणि शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वातावरणाला उत्तेजन देणे. त्यानंतर समाजातील उपेक्षित वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कर्ज, अनुदान आणि आर्थिक मदत करणे. आणि SC ST मायनॉरिटी दुर्बल घटकांच्या लैंगिक समानतेस आणि सामाजिक समावेशास प्रोत्साहन देणे. आहे का ऑल ऑफ दिस? आहे, राईट. म्हणून मी काय मारतो? 4च मारायला पाहिजे. एक्झाम हॉलमध्ये ज्यांनी याचं मॅक्झिमम लोकांनी किंवा पुन्हा एकदा 99.9 लोकांनी हे काय केलंय? आन्सर 4 मारलेला आहे. आयोगाने काय नाकारलंय? बी नाकारलेला आहे. बी नाकारलंय आणि म्हणून आन्सर काय? पर्याय क्रमांक 2 आहे. तुम्ही म्हणणार की हे कसं? तर हे जे आहे, हा जो मुद्दा आहे तो यांच्या नॅकच्या वेबसाईटवरून यांनी घेतलेला आहे, राईट. माझे एक स्टुडंट आहेत, त्यांनी हे सांगितलं की सर मला मी सर्च केलं तर हे बीचा जो मुद्दा आहे तो मला नॅकवर सापडला, राईट. तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही या एक्झाम हॉलमध्ये 16-17चा वार्षिक अहवाल वाचून गेलेले नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कॉमन उद्दिष्टे कोणती असायला पाहिजे मिनिस्ट्री ऑफ HRD मिनिस्ट्रीची, तर ती पाठ आहेत, राईट. किंवा ती पाठ नसली तरी तुम्ही लॉजिकली खेळू शकता. त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन आहे का HRD मिनिस्ट्री अंतर्गत? 100% आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही याला बरोबरच करायला पाहिजे आणि तुम्ही ऑल ऑफ दिस लिहायला पाहिजे. आणि आन्सर काय आहे? बी चुकीचं आहे. आणि पुन्हा जर 16-17चा वार्षिक अहवाल जर बघितला, 16-17च्या वार्षिक अहवालामध्ये हा मुद्दा आहे की त्या अहवालामध्ये A, C आणि D दिलाय, B चा उल्लेख नाही. पुन्हा एकदा मी जे म्हटलं तुम्हाला की हा इगो आहे. जर मी HRD मिनिस्ट्रीवर किंवा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या मुद्द्यावर 2 क्वेश्चन काढणार आहे, तर एकामध्ये मार्क्स मिळणार आहे, एकामध्ये मार्क्स मिळणार नाही. तर हा मार्क्स न मिळण्याच्या कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन सेट केला होता आणि त्याचा आन्सर पर्याय क्रमांक 2 होतं. मग तुम्ही म्हणणार की ओळखायचं कसं? ते ओळखायला नाही यायला पाहिजे म्हणून तर तो क्वेश्चन काढला ना.
ओळखायला नाही यायला पाहिजे तुम्हाला, तुम्ही चुकायला पाहिजे, त्या अँगलने क्वेश्चन टाकलेला आहे. राईट. सो आन्सर मस्ट बी 2. आन्सर त्यांनी दिलं, आपण लिहिलंय 4, ते देणार आहेत 2. ठीक आहे. जाऊयात पुढे. 15 नंतर 16 नंबरचा क्वेश्चन, मानव संसाधन विकास मंत्रालयाची प्रमुख उद्दिष्टे. आता बघा वरचा क्वेश्चन काय म्हटलं मी, इथे क्वेश्चन करणाऱ्याचा इगो. क्वेश्चन काय, HRD मिनिस्ट्रीची ऑब्जेक्टिव्ह. राईट. पुढचा क्वेश्चन लगेचच, HRD मंत्रालयाची प्रमुख उद्दिष्टे आहे का परत तोच. आता बघा इथे मार्क्स मिळणार आहे का, इथे मार्क्स द्यायचा तुम्हाला. किती सोपा गेला क्वेश्चन बघा. शैक्षणिक धोरण ठरवणे, शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारणे, सर्वांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य. रोजगार का काय पाहिजे, ते कौशल्य म्हटलं असतं तरी चाललं असतं, परंतु पुन्हा एकदा काय होतं, कौशल्य याचा आपल्याकडे वेगळी मिनिस्ट्री आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, क्लिअर करून दिलं की बाबा रे तुम्हाला सी नकोय, सर्वांना शिक्षण देणार आम्ही, सर्वांना रोजगार देण्याचा मुद्दा HRD मिनिस्ट्री किंवा कोणती मिनिस्ट्री असं म्हणणार नाही. पुन्हा एकदा तुम्ही जर काळजीपूर्वक सरकारच्या योजना जर बघितला तर प्रत्येक सरकारच्या सर्व योजना याच्यावरच भर देतात की आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही 50 कोटी लोकांना, 10 कोटी लोकांना, 3 कोटी लोकांना काय करणार आहोत, स्किल देणार आहोत, रोजगार देणार आहोत असं म्हटलं का, नाही. आलं लक्षात. त्यामुळे रोजगार देण्याचा मुद्दा कुठेच नाहीये. एवढं जरी कीवर्ड लक्षात ठेवलं ना तर तुम्ही 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह होतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये एकदा ILOच्या मुद्द्यामध्ये त्यांनी क्वेश्चन विचारला, ILO देशामध्ये काय काय करू शकते, रोजगार देऊ शकते असा ऑप्शन होता. रोजगार देणार नाही, स्किल देणार आहे. राईट. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. ब ड बरोबर विचारलंय, क चुकीचा आहे आणि ब ड पर्याय क्रमांक 3 आन्सर आहे. म्हणजे वरचा क्वेश्चन मार्क्स नाहीच द्यायचा, खालचा क्वेश्चन घ्या बाबांनो. एका मुद्द्यावर 2 क्वेश्चन, एक इगो, एक मार्क्स. राईट. पुढे क्वेश्चन नंबर 17, नागरी भागातील आशा स्वयंसेविकांना कोणती कामे करावी लागतात. आता एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर लोकांना कळालं की नागरी भागात पण आशा आहे म्हणून. ठीक आहे ना. तर त्याचा म्हणजे मुद्दा काय की हा तुम्हाला पाठ करण्याची गरज नाहीये, काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. नागरी भागात आशा आहे. राईट. मग आपण पुन्हा एकदा, मला माहितीच नाहीये आणि एक्झाम हॉलमध्ये मी गेलोय, मला माहितीच नाहीये, तर मी काय करणार, वाचूयात. नवीन गोष्ट कळली ना तर आणखीन खुश व्हायचं. का, इन्फॉर्मेशन मधून जर क्वेश्चन आलं तर तुमची तुमची किंवा क्वेश्चनची डिमांड काय, तुमच्या इन्फॉर्मेशन मधून आला ना तुमचा पाठ असायला पाहिजे. जर तुमच्या इन्फॉर्मेशनच्या बाहेरून आला ना तर पाठ नसायला पाहिजे. मग काय करायचं, लॉजिकली खेळायचं, हे लक्षात घ्यायचं आणि थोडंसं फ्री व्हायचं. राईट. विचार नाही करायचा अरे हे तर वाचलंच नव्हतं, असा विचार करायचा नाही. सो अशा स्वयंसेविकांचा तुम्ही अभ्यास केलेला एवढं तर नक्की आहे. बरोबर. पुढे क्षेत्रस्तरीय बैठका नोंदी, नागरी आरोग्य आणि पोषण उपस्थित राहणे पोषण दिनाला, 6 वर्षावरील बालकांना पूरक पोषण आहार पुरवणे, 6 वर्षाखालील बालकांना पूरक पोषण आहार पुरवणे, नागरी आरोग्य केंद्रांना भेटी देणे. आता बघा या केसमध्ये जर क्वेश्चन काळजीपूर्वक बघितला तर आपण काय म्हणतो, मला काहीच माहिती नाही. मला काहीच माहिती नसताना नाकारण्याचा अधिकार किती वेळा, कमी वेळा. मग कमी वेळा जर असेल तर वरील सर्व ऑप्शन आहे का, वरील सर्व कामे करावी लागतात, नाही. याचा अर्थ त्यांनी म्हटलं की तुमचा बळी जायला नकोय. मग तुमचा बळी नसेल जायचा तर काळजीपूर्वक बघा. काय बघायचं, यस. मग आपण काय म्हणतो पुन्हा एकदा, नाकारण्याचा अधिकार किती वेळा, कमी वेळा. मला काहीच माहिती नसताना कमी गोष्टी नाकारतो या अँगलने. सो BCD आणि ABD. तर Cचा मुद्दा काय, 6 वर्षाखालील बालकांना पूरक पोषण आहार हा कुठे आहे, ICDS हे काय, अंगणवाडी कर्मचारी इथे पिक्चर मध्ये आलेल्या आहेत. राईट. म्हणजे अंगणवाडी कर्मचारी आल्यामुळे काय झालं, C तुम्ही नाकारला, ABD तुम्ही घेऊन गेले, ABD घेऊन गेले. पर्याय क्रमांक 4 आन्सर असायला हवं. जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 18, योग्य जोड्या जुळवा. संस्था NCERT. आता इथे जे तुम्हाला माहिती आहे त्याच्या आधारावर NCERT किती आहे, 1961. मग NUPA आहे 1962. UGC आहे किती, UGC 56 दिलं यांनी वर्ष. AICT आहे 45 आणि NCTE आहे 95. 93चा कायदा आणि NCTE ची स्थापना 55. NCTE वर सेपरेट कधीच क्वेश्चन आलेला नाहीये. हाच एक क्वेश्चन आहे की जो तुम्हाला NCTE वर दिसतो आणि तेवढंच तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं. जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 19, ग्रामपंचायतींना स्वयंमालकीची स्वतंत्र इमारत असावी याकरता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली. कोणती योजना आहे, तर बघा स्वतंत्र इमारत आहे ना, म्हणजे कोणतरी एकच योजना आहे. ऑप्शन बघा, एकच आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं की बाबा तुम्ही जे ट्रिक लावणार आहे ना त्या ऑप्शन मध्ये आम्ही दिलेलं आहे, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. आणि पर्याय काय विचारला, बरोबर, म्हणजे एकच जे आहे ते आन्सर असेल. आता बघा गोपीनाथ मुंडे आणि आमचा गाव आमचा विकास असं तर यायला नकोय. मुंडे साहेबांचं नाव का नकोय, कारण की आता BJPचं गव्हर्नमेंट नाहीये, त्यामुळे C त्याच्यामध्ये यायला नकोय. आमचा गाव आमचा विकास जो मुद्दा आहे तर तो मुद्दा काय की बाबा योजनेचं नाव असं नकोय ना, आमचा गाव आमचा विकास. राईट. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना. आता या दोघांमध्ये प्रायोरिटी ठरवायची.
तर कोणती प्रायोरिटी ठरवणार? तर तुम्ही लक्षात घ्यायचं की अशा योजना तयार करताना निर्णय कोण घेतो? मंत्रिमंडळ. आणि मंत्रिमंडळ जेव्हा निर्णय घेतं त्यावेळी ज्या एखाद्या योजनेला नाव दिलं जातं त्या योजनेला नाव देण्यामागे भूमिका काय असते की बाबा या योजनेअंतर्गत आमचं नाव हायलाईट व्हावं, राईट ना. तर तो मुद्दा काय आहे? बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना या अँगलने लॉजिक लावायचं. नॉट नेसेसरी की अशीच भूमिका असते, परंतु माझं म्हणणं काय आहे, जर आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जर नेत्यांची नावं किंवा नेत्यांच्या नावाने जर योजना असतील तर प्रायोरिटी त्याला जास्त असणं अपेक्षित आहे. त्यामुळे डी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, जे कॅन्सर असायला हवं, राईट. म्हणजे पुन्हा एकदा हे तुम्हाला माहिती नसणं अपेक्षित आहे, आन्सर बरोबर येणं अपेक्षित आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 20, एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही कोणासाठी सुरू करण्यात आली होती? सो आदिवासी, गरोदर महिला. एपीजे अब्दुल कलामच्या नावाने अमृत आहार योजना आहे. सो गरोदर महिलांसाठी आहे. बरोबर विचारलंय, फक्त सी. आता इथे बघा, झोपडपट्टीमधील गरोदर, सो इथे वरील सर्व आहे, राईट ना. म्हणजे अविवाहित नकोय, अशिक्षित नकोय, म्हणजे हा तुमचा 100% अभ्यासाचा भाग आहे, जो की तुमचं उत्तर बरोबर येणार आहे.